पैसे. तर फायनली आता आम्ही फोर्टच्या इथे पोचलेलो आहोत. आम्ही टेंटमध्ये राहणार आहोत आणि 1-2 तासाचा प्रवास करून आम्ही पोचलो एकदाच की नाही. तर आम्ही टेंटच्या इथं आलं तर बघू शकता आणि सध्या तरी जास्त कोणाला पब्लिक आलेलं नाही आहे. ती थोड्या वेळामध्ये येईलच. तुम्ही पळाले डायरेक्ट. सगळ्यात आधी तर आम्ही जेवायला जातो. थोड्याशा गप्पा गोष्टी वगैरे चाललेल्या आमच्या आणि ते फणस बघू शकतो खूप लागलेले होते फणस कैऱ्या वगैरे. नंतर आम्ही तिथे एक खानावळ तिथे गेलो पण तिथे कसं अवेलेबल नव्हतं म्हणून आम्ही दुसरीकडे गेलो खानावळसाठी. तिथे आम्हाला म्हणजे थोडी मस्ती चाललेली. तिथे माझ्या मिस्टरांचा तुम्ही चोर आहात म्हणून तिथे असं कुकमाची फळं होती जमा केलेली थोडीशी म्हणजे त्यांना कधी आयुष्यात त्यांनी बघितलं नव्हतं म्हणून त्यांच्यासाठी म्हणून खायला म्हणून घेतलेलं. तिथून डिरेक्टली आम्ही जेवायला थोडीशी मस्ती वगैरे चालू होती. गप्पा वगैरे चालू छोटी होती त्या गप्पा चालल्या तुम्ही ऐकू शकता. माझं मेंबर सोबतच चेंज झालं. आम्ही मस्त जेवायला गेलो. इथे सुरमईची थाली घेतलेली आणि ती आम्हाला 500ला होती. छोटीने आमच्या इथे मला पापलेट आणि त्यानंतर मग आम्ही मस्त असं पोटभर असं जेवलो वगैरे सगळे गप्पा गोष्टी वगैरे चालल्या आणि नंतर गेलो डिरेक्ट तिथे म्हणजे जो किल्ला होता तो फिरण्यासाठी. तर इथे समोर तुम्ही बघू शकता किल्ला आहे तो आणि इथे आम्ही मस्त फोटोज व्हिडिओज वगैरे काही घेतले. एकदम मस्त वाटत होतं. एकदम गारा होता. त्याच्यानंतर डिरेक्टली आम्ही गेलो बीचच्या इथे. आमच्यासोबत जे छोटे तिला बीचवर जायची खूप घाई होती तेव्हा आम्ही आधी बीचच्या इथे चाललो. तुम्ही बघू शकता सगळ्यात आधी बीचच्या इथे खाली उतरलं थोडंसं मध्येच पाणी होतं त्यात पण मासे वगैरे. त्यानंतर ना मग आम्ही पुढे गेलो. तरी मस्ती करत होती खेळत होती. तिला ओरडा बसल्यामुळे रिटर्न आली ना. काय गेलं एकदम मस्त वाटतंय. एकदम गारगार वाटतंय. समुद्राच्या किनारी एकदम शांत आणि एकदम छान. जास्त गर्दी पण नसल्यामुळे एकदम मजा येते आम्हाला. तर तुम्ही पण नक्की या. आणि हा हा देवबागचा बीच आहे अलिबागचा नाही. हा पाणी पण थोडंसं आहे म्हणजे नॉर्मली खराबच असतं. सगळीकडे काय स्वच्छ नसतं तर पण मज्जा येते आम्हाला. तर खूप एकदम गार वाटतंय. नक्की विजिट करा. ही पोरगी तर खूप मजा करते बघा. तिला खूप मस्ती येते. खूप मजा करा. जा 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 ना. पाण्यात खेळत होतीस ना. एकदम मस्त असं वातावरण एकदम थंड असं वाटतंय. तुम्ही पण नक्की विजिट करा. नाही ते हे आहे काहीतरी आहे ते काय माहिती काय. नको जाऊस पुढे जास्त. सध्या तरी आम्ही दोघीच मजा करतोय. बाकीचे थोडेसे पाण्याच्या बाहेर गेलेले कुठे गेलेत काय आयडिया नाही. खेळतायत मजा झाली ना. रियल का पेट निकाला ये तुम्ही देखो 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 ना गाइस देखो ना गाइस देखो ना. चोरिओग्राफी और ये चोरिओग्राफर आमचं म्हटलं बिचारा पोरांचा मुलगा स्वतः खेळत बसलेत. काय वाटतंय काय नाही जरा तर. पाणी लागेल काय समुद्राचं. आमच्या इथलं चालेल काय मुंबईचं नाही ना. आमच्या इथं पाणी खराब आहे रे. खराब पाण्यातच आता तुम्ही माशांचं करणार काय. एवढूशे मोठे होतात काय भाऊ. कुठे तू मोठे होतात. केवढे होतात जरा दाखव हाताने. हा कोणाचे तुझे. मित्रांनो आम्ही आता चाललो आहोत सनसेट बघायला. तर चला बघूया सनसेट. बाकीची पब्लिक पाठवून येते आरामशीर. सनसेट झालेला बघू शकता. थोडी इथे गर्दी
आमचा कपलचे ते फोटो सेशन चालू आहे आणि इथे पकडा पकडी खेळायला लागलेले हे बघा. आणि तसं तर ॲक्टिव्हिटीज पण मोटर ॲक्टिव्हिटीज चालू झाले. इथे बनारा राईड्स वगैरे आहेत आणि त्या साईडला पॅराग्लायडिंग वगैरे स्टार्ट झाले. बघायचे मस्त कसे चालले. तर मित्रांनो आता इथे आहे गेम वगैरे ॲक्टिव्हिटीज वगैरे काही चालू आहे. हे सगळे आमचा ग्रुप बसलेला आहे मस्तपैकी आणि तुम्ही बघू शकता इथे सगळं म्हणजे पाठीमागे लाइटिंग्स वगैरे आहेत. खूप असे कॅम्प वगैरे तुम्ही बघू शकता. डालने के लिए हाथ में जेब डालने के लिए अपने पैसे नहीं दे. एंजॉय के पैसे दिए ना भाई. गणपती बाप्पा. अशा प्रकारे खूप एन्जॉय केलं. त्यानंतर आम्ही नाईटला बीचवरती आलो होतो. मला खूप आवडतं बीचवर जायला, त्यासाठी आम्ही आलो होतो. बघू शकता एकदम मस्त होतं. लाटा देखील खूप जोरदार होत्या. आम्हाला वाटलं कोणीच नसेल तिथं, पण भरपूर पब्लिक बीचवरती ऑलरेडी तिथे म्हणजे येऊन काही झोपलेले चटई वगैरे टाकून. त्यानंतर डायरेक्टली आम्ही मॉर्निंगचे व्ह्यूज घेतलेले आहेत. मस्त आम्ही मॉर्निंगला थोडं तिथं समुद्राचे ते फोटोज वगैरे काढून नाश्ता करायला आलो होतो. चहा बी पिला आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो. कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. आणि तसंच हे लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की टाकत आहे. तुम्ही देखील नक्की व्हिजिट करा. तिथे तुम्हाला नाश्ता टायमिंगवरती म्हणजे तुम्हाला नाश्ता वगैरे पर पर्सन 1000 रुपीज आहेत. नाश्ता वगैरे सगळं आहे त्याच्यामध्ये. 5 वाजता नाश्ता मिसळ पाव येतो. त्याच्यानंतर तुम्हाला सांगते डिरेक्टली सगळं झाल्यानंतर एन्जॉयमेंट वगैरे झाल्यानंतर बार्बिक्यू असतं. त्याच्यानंतर तुम्हाला जेवण आहे त्याच्यात व्हेज नॉनव्हेज असं दोन्ही प्रकारचं आहे. आणि त्यानंतर डिरेक्टली मॉर्निंगला देखील तुम्हाला कांदा पोह्यांचा नाश्ता आहे. आणि सगळ्यात आधी गेल्या तर वेलकम ड्रिंक म्हणून कोकम सरबत आहे. खूप मस्त वाटलं आम्हाला देखील. त्याला तुम्ही देखील नक्की व्हिजिट करा. आणि तसं तर खूप जणांना माहिती आहे लोकेशन, काहींना नाही माहिती, त्यांच्यासाठी आहे हे. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब